63 बेपत्ता महिला पुरुषांचा शोध लावण्यास तालुका पोलिसांना यश. तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीतून चालू वर्षात तब्बल 74 महिला पुरुष बेपत्ता असून 63 महिला पुरुषांचा शोध लावण्यास तालुका पोलिसांना यश आले असले तरी अद्याप 13 महिला पुरुषांचा तालुका जालना पोलीस शोध घेत असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिली आहे. महिला आणि पुरुषांचा शोध घेत त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केल्याने त्यांच्या परिवारात आनंदोत्सव साजरा केला गेलाय, तर अद्यापही 13 लोकांची प्रतीक्षा कायम आहे. महिला संदर्भातील गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून महिला पुरुषांच्या बेपत्ता होण्याचं प्रमाण देखील मोठं आहे. तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीतून चालू वर्षात तब्बल 74 महिला पुरुष बेपत्ता झाले. त्यामध्ये 28 पुरुषांपैकी 24 आणि 46 महिलांपैकी 39 महिलांचा तालुका जालना पोलिसांनी शोध घेतला असून अद्यापही 9 महिला आणि 4 पुरुष बेपत्ता आहेत. बेपत्ता असलेल्या व्यक्तींचा शोध पोलीस अंमलदार वसंत दस घेत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी दिली. तालुका पोलिसांची हद्द विस्तृत आणि मोठी असल्याकारणाने एकूण 25 नवीन उपनगरं आणि 64 गावं अशी मोठी हद्द आहे. लोकसंख्याही मोठ्या प्रमाणाने इथं वाढत आहे, त्यामुळे मिसिंगचं प्रमाणही आपल्याकडे जास्त आहे. 74 चालू वर्षामध्ये एकूण 74 मिसिंग दाखल आहेत. त्यापैकी 28 पुरुष आणि 46 महिला असे एकूण 74 मिसिंग पोलिसांना दाखल असून त्यापैकी आपल्याला पुरुष 28 पैकी 24 आणि महिला 46 पैकी 39 असे एकूण 61 जणांचा आपल्याला मिळून आलेले आहेत, ते निकाली काढण्यात आलेले आहेत. आणि आता फक्त पोलिसांनी रेकॉर्डवर फक्त 13 मिसिंग, 4 पुरुष आणि 9 महिला हे पेंडिंग आहेत. तसंच पोलिसांमध्ये 18 वर्षापेक्षा खाली असलेले सर्वच 363चे गुन्हे उघड असून चालू वर्षातले सर्व त्यांच्या जबाब नोंदून पुढील गुन्हे दाखल करण्यात आलेले किंवा त्यांच्या आईवडिलांची ताब्यात देण्यात आलेले आहे. फक्त एकच 363चा गुन्हा सध्या पोलिसांवर पेंडिंग आहे.